दरम्यान 1000 आणि 500च्या म्हणजे जुन्या नोटा बदलण्याची तारीख नेमकी कोणती याबद्दल सर्वसामान्यांमध्ये असलेल्या संभ्रमामुळे पुण्यात काहीशी गोंधळाची स्थिती आहे। युनिव्हर्सिटी रोडवरच्या रिझर्व्ह बँकेच्या बँकिंग महाविद्यालयासमोर नागरिकांनी जुन्या नोटा बदलण्यासाठी गर्दी केली होती। अनिवासी भारतीयांसाठी नोटा बदलण्याची मुदत 31 मार्चपर्यंत होती, त्यामुळे अनिवासी भारतीयांसोबत सामान्य लोकांनी सुद्धा आरबीआयच्या कृषी बँकिंग महाविद्यालयाबाहेर मोठी गर्दी केली आहे। आम्हाला तर गावाला सांगितलेलं काही या ठिकाणीच पुण्यालाच जाऊन मिळणार। तुमचे किती पैसे? सर माझी आई एक्सपायर झाली। आईची पिशवी जेव्हा शोधली ना, आईची पिशवी काल शोधली तर तिथे 50,000 रुपये मिळाले 500च्या नोटा। तर ते मला बदलून पाहिजे। आम्ही पण गरीब लोक आहे, आम्ही एवढे पैसे कुठून आणणार? पण ही मुदत नक्की किती आहे हे तुम्हाला माहिती आहे का? कारण काल बातम्यांमध्ये दाखवल्याप्रमाणे जे लोक येणार आहेत, जसं की मी बाहेरून ट्रॅव्हल करून आलोय, 26 तारखेला मी भारतात आलो आणि माझ्याकडे 5-6 हजार रुपये घरात जे ठेवलेले होते आणि आता मला ते एक्सचेंज करायचे। पुण्यात जर आपण गुगलवर सर्च केलं तर आपल्याला ऍड्रेस फक्त इथलाच मिळतो आरबीआयचा। माझी बँकेने मला सांगितलं, एसबीआय आणि आयसीआयसीआयनी, की आम्ही आता एक्सचेंज नाही करू शकत, तुम्ही आरबीआयला जा। आणि पुण्यात फक्त एवढी एकच ब्रांच दाखवतो। माझ्याकडे फक्त 500 रुपये। बँक ऑफ बडोदा आहे, आमच्या 2,500 बदलायचे। आजी किती पैसे बदलायचे? माझ्याकडे 3,500 आहे, ते पण बँकेत भरायचं होतं। आता घर बदली केलं, आता ते मुलीच्या ह्याच्यामध्ये गेलं, ते शोधलं 3,500 आहे। ते बँक पण म्हणजे कार्ड पण तुम्ही भरलं नाही, कार्डासकट आणलंय, ते सापडलं कार्ड म्हणून ते बदलाय आले। माझ्याकडे 5,000 रुपये आहेत आता, आणि ते सुद्धा आमच्या वडिलांचे की ते वयस्कर आहेत, वय वर्ष 84 आहे त्यांचं। आज वय वर्ष 84 वाला माणूस 5,000 रुपये बदलण्यासाठी मुंबईत जाईल का? आणि एक मुख्य मुद्दा आहे की जर भारतामध्ये 5 आरबीआयचे ऑफिसेस आहेत आणि पुण्यामध्ये जर एक कॉलेज आहे तर तिथं त्यांनी पर्यायी व्यवस्था करणे असं अपेक्षित आहे आमच्यासारख्या पुणेकरांकडनं। मग ही व्यवस्था यांनी आधी का नाही केली? तर हे लोकांचे प्रश्न आहेत। या ठिकाणी पुण्याबरोबरच बाहेरच्या शहरांमधूनही इथं आलेले लोक आहेत। खरं तर या निर्णयानंतर मोठ्या प्रमाणात माध्यमांमधून या सगळ्या प्रकरणाची चर्चा झाली। सरकारकडून वेळोवेळी जे काही नोटिफिकेशन्स काढल्या गेल्या त्यामुळे देखील या लोकांमध्ये जो संभ्रम आहे तो आणखी वाढला आणि आज शेवटच्या दिवशी देखील हा संभ्रम इथं कायम असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे।